शिर्डीतील एका हॉटेलमधून तब्बल 3.5 कोटी रुपयांच्या सोन्याचे दागिने आणि 4 लाख रुपयांची रोकड घेऊन गाडी चालक फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे। मुंबई येथील सोन्याचे व्यापारी विजयसिंह खिशी यांनी आपल्या होलसेल सोन्याच्या फर्ममधून जवळपास 4 किलो 873 ग्रॅम वजनाचे दागिने 7 मे रोजी विक्रीसाठी शिर्डी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आणले होते। त्यांच्यासोबत 2 सहकारी होते। एक कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि दुसरा चालक सुरेश कुमार हे तिघं शिर्डीतील हॉटेल साई सुनीतामध्ये रूम नंबर 201 मध्ये मुक्कामी थांबले होते। सोन्याचे व्यापारी विजयसिंह खिशी हे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध सोनार दुकानांमध्ये या दागिन्यांची विक्री करण्यासाठी जात होते आणि रात्री पुन्हा हॉटेलमध्ये परत येत होते। 13 मे रोजीच्या रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास सोन्याचे व्यापारी खिशी आणि कामगार चंद्रप्रकाश प्रजापती, दुसरा चालक सुरेश कुमार हे तिघंही जेवण करून आपल्या खोलीत झोपले होते। त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवून खोली आतून बंद केली होती। पुढील दिवशी म्हणजे 14 मे रोजी सकाळी 6 वाजता खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्र सिंह हा त्यांच्याकडील पेमेंट घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला। त्यावेळी खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता तो उघडाच आढळून आला। खोलीच्या आत पाहता चालक सुरेश कुमार गायब होता। त्याचे मोबाईल फोन आणि कपडे मात्र खोलीतच ठेवलेले होते। यानंतर खिशी यांनी तात्काळ आपल्या सोन्याच्या बॅगेची तपासणी केली। त्यामध्ये असलेले सुमारे 3.5 किलो वजनाचे सोन्याचे दागिने, ज्याची अंदाजे किंमत 3 कोटी 22 लाख रुपये आणि त्याचबरोबर 4 लाख रुपयांची रोकड गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। यानंतर खिशी आणि कामगार चंद्रप्रकाश प्रजापती यांनी चालक सुरेश कुमारचा शिर्डी आणि परिसरात शोध घेतला, मात्र तो कोठेही सापडला नाही। खिशी यांनी या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की चालक सुरेश कुमार त्यांच्या सेवेत गेल्या 4 महिन्यांपासून कार्यरत होता। त्यांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून व्यावसायिक व्यवहारात सामावून घेतलं होतं, मात्र त्यानं या विश्वासाचा गैरफायदा घेत चोरी केल्याचा आरोप खिशी यांनी केला आहे। या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस वेगानं तपास करतायत। हॉटेल परिसरातील तसेच हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि परिसरातील इतर माहिती गोळा केली जात असून चालक सुरेश कुमारनं ही चोरी एकट्यानं केली की त्याच्या मागे आणखी कोणाचा हात आहे याचा तपास शिर्डी पोलीस करीत आहेत। सोन्याचे व्यापारी विजयसिंह खिसी यांनी याविषयी अधिक सांगितलं। मेरा नाम विजय सिंह, हम बॉम्बे से 7 तारीख को शाम को शिरडी आए। शिरडी रुके, हम साई सुनीता होटल करके है, वहाँ पे रुके। यहीं से हम हमारा जो भी ऑर्नामेंट्स का काम है तो वो हम आजू बाजू के एरिया में जाके व्यापारियों से मिलके हमारा जो सेलिंग होता है वो सेलिंग करते हैं। हम कल के दिन शाम को 10 बजे आए, होटल पे खाना वाना खो के सोए। सोने के बाद हम दोनों आदमियों को नींद लगी तो हमारा ड्राइवर था तो हमारा 3.5 किलो सोना लेके फरार हो गया। 12 से लेके 12:30 बजे तक। ईस्टर्न मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।